हातगाव स्थानक म्हणजे बस एस-टी स्थानक याच्यामध्ये बरेच चेंजेस झालेले आहेत. तर तेच चेंजेस बघायला आणि तुम्हाला ते चेंजेस दाखवायला आम्ही आलो होतो हातगाव बस स्थानकला. मात्र इथं आम्हाला वेगळाच भलताच पॉईंट सापडला. ते म्हणजे की तिकडे बघा तुम्ही पहिले बसकडे दाखवा, कॅमेरामॅन बसकडे दाखव. तर माझं म्हणणं आहे की बाबा हां, म्हाताऱ्या-कोताऱ्यासाठी केलं चांगलं आहे ती गोष्ट. बस फ्री करणं पण चांगली गोष्ट आहे. मात्र 4 ते 4:30च्या टायमाला माझं म्हणणं आहे की विद्यार्थ्याला एक बस का देत नाही तुम्ही? विद्यार्थ्यांनी अशा भीडभाडमध्ये विद्यार्थ्यांनी घुसायचं कसं? मुलगी असते, मुलगा असते. त्यांनी आपली एज्युकेशन सिस्टम सांभाळायची की असं या भीडभाडमधून त्यांनी स्ट्रगल करायचं. हां, अरे ते म्हणजे चांगली गोष्ट आहे एक माणसाला एक फिरण्याचे चान्सेस भेटतात. म्हातारे माणसं घरी बसून तर असतात. गव्हर्नमेंटने हे चांगला निर्णय घेतलेला आहे. मात्र सकाळी 9 आणि संध्याकाळी 4च्या टायमाला नाही का विद्यार्थ्यांसाठी स्पेशल बस चालवली तर लई चांगलं होईल. त्याच तुका काढायचा माझा याच्यात कोणता दोष नाही. सगळं तरलता तर याच्यात दिसायलीच. मात्र याच्यात एक तरलता आणण्याची गोष्ट आहे ते म्हणजे विद्यार्थ्यांना एका टायमाला तरी म्हणजे ते की सकाळचे 9 आणि संध्याकाळचे 4च्या टायमाला एक बस चालू केली तरी चालते. म्हणजे ज्या एरियामध्ये बस जातात एकच बस जाते तर त्या एरियामध्ये स्पेशली स्टुडंटसाठी म्हणजे विद्यार्थ्यासाठी एक बस दिली ना तर लय बेटर होईल.